विषय निवडणूक आयोगाचा आहे आणि आपण महापालिका आयुक्तकडे आहे, नेमकं काय मागणी आहे? बघा, जर निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे असं महानगरपालिका ओरडून सांगते आहे, पण तशी परिस्थिती नाही आहे. आत्ताचं जग हे सोशल मीडिया आणि इंटरनेटचं जग आहे. अशा युगामध्ये ज्या वेळेला तुम्ही याद्या पब्लिश करताय त्यावेळेला तुमच्या याद्या ह्या वेबसाईटवर आल्या पाहिजे होतं, त्याला एक सर्च इंजिन असलं पाहिजे होतं. कारण आत्ता तुम्ही एक माणूस एक ऑब्जेक्शन असं केलं आहे, म्हणजे प्रत्येक माणूस आपला तर मी माझं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर पहिलं मला नाव शोधावं लागेल. आता जर मला नावच शोधायचं आहे तर ते इंजिन सर्च इंजिन तर महानगरपालिकेचं तयार असलं पाहिजे ना. तर अशा प्रकारची कुठलीच गोष्ट अवेलेबल नाही आहे. त्यांच्या जर तुम्ही वेबसाईटला गेलात तर त्या वेबसाईटवर प्रभाग क्रमांक 17मध्ये जर एका माणसाचं नाव असेल तर त्याचं नाव 14मध्ये आहे. आता एक प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 15, त्या प्रभाग क्रमांक 15 4,500 प्रभाग क्रमांक 15मध्ये 4,000 लोकांची आता आम्ही यादी झालेली दुबार नावं आहेत. मग तुम्ही मतदानाच्या याद्या काय वाढवताय का? आमच्याकडे 70,000 मतदार आहेत, आमच्याकडे 50,000 मतदार आहेत. माझं मत एक खोटं दिखावा जो आहे तो आता महानगरपालिकेने बंद केला पाहिजे होता. एक प्रभाग आहे, प्रभाग 15 दिवसापूर्वी तुम्ही जाहीर केला आहे, मान्य. 15 दिवसापूर्वी जाहीर केलेल्या प्रभागात बाजूच्या प्रभागातल्या इमारती येतात कशा? काय झोपून कामं करता का? की जाणून बुजून कोणाला मदत व्हावी यासाठी या इमारती किंवा या चाळी इकडे आणल्या जातात. सो या सगळ्या गोष्टींचा विचार आयुक्तांनी करायला हवा आहे. आयुक्तांकडे निवडणूक यंत्रणा राबवण्यासाठी एक टीम लागते, त्या टीमचं काम खाली होताना दिसत नाही आहे. लोकांमध्ये याच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि हेच आयुक्तांना सांगायला आज आम्ही आलो होतो. मुझफ्फर हुसेन जे म्हणाले ते बरोबर आहे की एक मीरा भाईंदरचा नगरसेवक इथे पण वोट करतो, गुजरातला पण वोट करतो. अशा नगरसेवकांवर निवडणूक आयोगाने कायमस्वरूपी निवडणूक न लढण्याची बंदी जोपर्यंत घालत नाही तोपर्यंत असे फेक वोट होत राहणार. त्यामुळे निवडणूक आयोगाने अशा नगरसेवकाला धडा शिकवला पाहिजे की त्याच्यावर अजन्म निवडणूक न लढण्याचा कारवाई करणं खूप गरजेचं आहे आणि ते झालं पाहिजे. आणि म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की फेर निवडणूक करा. जर तुम्ही कुठे चुकलात तर आम्ही पण चुकू. निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी तुम्ही पायावर मतदान करायला याल, जाताना पायावर जाल की नाही याची आम्हाला खात्री नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.